आता बेटा पढाओ आणि बेटी बचावची गरज। राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनेवरून खासदार प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य। विदर्भातील 3 जागांसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची तगडी फिल्डिंग। तिरोडा, अर्जुनी मोरगाव आणि तुमसर विधानसभा जागांची मागणी। माजी मंत्री अनिल देशमुख यांची माहिती। काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंना जास्त जागा न देण्याच्या तयारीत। साम टीव्हीला सूत्रांची माहिती। लोकसभेच्या विजयाप्रमाणे जागा वाटप व्हावं, काँग्रेस नेत्यांचं मत। सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची प्रकृती खालावली। लीलावती रुग्णालयामध्ये केलं दाखल। फूड पॉइझनिंग झाल्यामुळे 2 दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याची माहिती। यूपीएस मधील यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न। एकीकृत पेन्शन योजनेवरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची जोरदार टीका। दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान अत्याचार आणि हत्येच्या घटना। भाजप खासदार कंगना रणावतच्या वादग्रस्त विधानावरून विरोधकांकडून टीकेची झोड। नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेलेले 48 भाविक परतले। बस दरीत कोसळून 30 भाविकांचा झालेला मृत्यू, 16 जण जखमी। म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची माहिती। लोकांचा प्रतिसाद कमी होत असल्याने निर्णय घेतल्याची माहिती। अमरावतीत अतिवृष्टी आणि कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्रा बागेचं प्रचंड नुकसान। झाडावरील अर्ध्यापेक्षा अधिक फळं जमिनीवर। सरकारी अनुदानाची शेतकऱ्यांची मागणी। भिवंडीतल्या पारोळ मार्गावर दुधाचा टँकर उलटला। दूध शेतात वाहून लाखो रुपयांचं नुकसान, तर परिसरातील नागरिकांची दूध भरून घेण्यासाठी गर्दी। मुसळधार पावसामुळे दिंडोरीमधील कंजरवणन धरण 90% भरलं। धरणामधून 6500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। धरण भरल्यामुळे धरणावर तिरंगा रोषणाई। मुंबईमधील जीएसबी महागणपतीला 400 कोटींचे विमा संरक्षण। मागील वर्षीच्या 360 कोटींच्या विम्याचा जुना रेकॉर्ड तोडत साधला विक्रम।